नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मी STI रोहिदास चोंदे पाटील. या ठिकाणी आपण बघतो आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा आणि कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा. आपण या ठिकाणी जो ठोकळा रेफर करतो आहोत तो बी पब्लिकेशनचा ठोकळा. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला NCERT तसेच शालेय पुस्तकं तसेच झालेले प्रश्न या सर्वांचा समावेश या पुस्तकामध्ये दिसेल. संपादक अजित कुमार यांच्याद्वारे लिखित हे पुस्तक. आणि आज आपला जो टॉपिक असणार आहे तो हाय व्होल्टेज टॉपिक ज्याला आपण म्हणतोय. पूर्व आणि मुख्य सगळ्याच ठिकाणी 1991चे धोरण, ज्याला LPG धोरण असंही म्हटलं गेलं, ज्याला खाऊजा पॉलिसी असंही म्हटलं गेलं. ओके, नेमकं हे धोरण काय होतं, याच्यामध्ये काय वैशिष्ट्य होती याची, याच्यामध्ये कोणते बदल घडले आणि या धोरणावर कशा पद्धतीचे प्रश्न राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि सी ला आलेले आहेत, हे सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, याला संक्रमणाचा टप्पा म्हटलं गेलं. संक्रमणामध्ये बदल अपेक्षित असतात, खूप मोठे बदल अपेक्षित असतात. कुठून तरी ते घेतलेले असू शकतात. 24 जुलै 1991 तारीख मित्रांनो पाठच असावी तुमची. काय? 24 जुलै 1991. अत्यंत महत्वाची तारीख भारताच्या इतिहासातील, भारताच्या आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्वाची तारीख. कारण की या ठिकाणी उदारीकरणाचं धोरण आपण स्वीकारलंय आणि भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी खूप मोठ्या संकटात आहे. भारताकडे जे चलन आहे ते अत्यंत कमी आहे. खूप काही दिवसापुरतं पुरेल अशी चलनाची गंगाजळी भारताकडे आहे. आणि त्या कालावधीमध्ये एक कटू निर्णय म्हणू आपण त्यावेळेसचा, काय कटू निर्णय तो या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. बघा, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं या धोरणामध्ये नेमकं काय अपेक्षित होतं, तर केंद्र सरकारचा एकाधिकार असणाऱ्या उद्योगांची संख्या ही या ठिकाणी 17 अपेक्षित होती. बघा, इथे 17 होती, ज्याच्यावर केंद्र सरकारचा एकाधिकार आहे, पूर्णतः केंद्राचं नियंत्रण आहे. 17 उद्योग, महत्वाचे उद्योग, केंद्राची मोनोपोली आहे, केंद्राची पूर्णतः पकड आहे. ती काय केली आपण या ठिकाणी 17 वरून ती 8 वर आणली. बघा, म्हणजे 8 जर सोडले केंद्र सरकारचे उद्योग, तर इतर उद्योगांमध्ये खाजगी क्षेत्राला आपण वाव दिला, हे लक्षात घ्या. आणि सध्याचं जर बघितलं तुम्ही तर सध्या फक्त 3च, एक अणुऊर्जा, दुसरं अणु संशोधन आणि तिसरं रेल्वे, हे 3 उद्योग सोडले तर इतर उद्योगांवर सरकारचं नियंत्रण नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता इथे पुन्हा लायसन्सला राज ज्याला आपण म्हणतोय, परवाना सिस्टीम ज्याला म्हणतोय आपण, ते परवाना आवश्यक असणाऱ्या उद्योगांची संख्या या ठिकाणी 18 पर्यंत कमी करण्यात आली, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि आता जर तुम्ही बघितलं सध्याच्या कालखंडामध्ये तर ती फक्त 6 एवढी आहे. किती आहे? फक्त 6, ज्याला लायसन्स आवश्यक आहेत. पुढे MRTP कायदा, त्या ऍक्ट बद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे, कधीचा ऍक्ट आहे, MRTPचा फुल फॉर्म काय, महत्वाचं आहे. ही MRTPची मर्यादा जी 100 कोटी रुपये होती ती रद्द करण्यात आली. पुढे 2002 मध्ये हा कायदाच रद्द करण्यात आला आणि तो कॉम्पिटिशन ऍक्ट, ज्याला आपण प्रतिस्पर्धी कायदा म्हणतो, तो आणण्यात आला. कधी? 2002 मध्ये. MRTP कधीचा आहे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. इतिहासाचे जे बेसिक क्रमिक पुस्तकावरील लेक्चर आपण बघितले त्यामध्ये या मुद्द्यांची चर्चा ऑलरेडी झालेली आहे. तुम्हाला ती लेक्चर्स बघायचे असतील तर आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघा, किंवा STI RCP ॲप्लिकेशनला सुद्धा तुम्हाला त्या विषयाच्या कोर्समध्ये हे लेक्चर दिसतील. पुढे नेमकं घडलं काय होतं, सगळ्यात महत्वाचं, आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त स्वरूपाची होती असं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. म्हणजे खूप सारे नियंत्रण आहेत, खूप सारे परमिशन्स घ्यायचे आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे जी परकीय गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपल्या देशामध्ये येण्यास खूप सारे प्रतिबंध होत होते. त्यामुळे परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात टंचाई भारताला भासत होती. भारतामध्ये जी इन्व्हेस्टमेंट पाहिजे ती या ठिकाणी होत नव्हती. या धोरणानुसार परकीय गुंतवणुकीला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात आले, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि मग भारतामध्ये FDI आकर्षित करण्यास सुरुवात झाली, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला आपण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असं म्हणतोय. पुढे मग परकीय चलनाचे नियंत्रण करणारा जो फेरा ऍक्ट होता, फेरा ऍक्ट,
या फेराच्या ऐवजी फेमा आणण्यात आला. म्हणजे थोडक्यात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आणण्यात आला. इथे जे आर आहे ना, रेग्युलेशन्स होते, त्या रेग्युलेशन ऐवजी या ठिकाणी मॅनेजमेंट व्यवस्थापन हा शब्द वापरला गेला. महत्वाचं फेराऐवजी फेमा. मग इथेही लहानसा प्रश्न तयार होतो की फेरा कधीचा आहे, फेरा ऍक्ट कधीचा आहे. पुढचा प्रश्न तयार होतो फेमा ऍक्ट कधीचा आहे. महत्वाचे प्रश्न आहेत, उत्तरं देणं अपेक्षित आहे. पुढे प्रदूषण पसरवणारे उद्योग, प्रदूषण न पसरवणारे उद्योग, अशा उद्योगांचे 2 प्रकारामध्ये या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आले. ते आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे वर्गीकरण आहे, तेही माहीत असले पाहिजे. मग हे कसे केले गेले, सध्याच्या कालखंडात आपण जे बघतोय त्याचा आपला अभ्यास असला पाहिजे की 3 प्रकारच्या आर्थिक स्थिती असतात. त्यामध्ये 3 कंपन्यांचे 3 पद्धतीने वर्गीकरण केले गेले. त्यांच्या याच्यानुसार, म्हणजे त्यांचा दर्जा जो म्हणतोय आपण, त्यांच्याकडे जे काही भांडवल आहे, त्यांचा जो प्रॉफिट होतोय त्यानुसार. मग त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे महारत्न कंपन्या. आणि या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहे, राज्यसेवेलाही आले, कंबाईनला सुद्धा आले. महारत्न कंपन्या, त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याच्यामध्ये समाविष्ट कंपन्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. महारत्न असेल, मिनिरत्न असेल, नवरत्न असेल, या बाबी 3 प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय. बघा, महारत्नमध्ये काय येते, मागील 3 वर्षामध्ये 20,000 कोटी रुपये व्यवहार केलाय अशा कंपन्या. तसेच 2500 कोटी रुपये नफा मिळाला आहे अशा कंपन्या, मागील 3 वर्षाबद्दल बोलतोय आपण. आणि जी कंपनी शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत आहे, कुठे, शेअर बाजार, तिला महारत्नाचा दर्जा येतो. आणि याच्यात एक मुद्दा लक्षात घ्या, ती आधीच ऑलरेडी काय असणार आहे, नवरत्न असणार आहे. ओके, कारण की नवरत्नासाठीचे जे निकष आहे तिने ऑलरेडी पूर्ण केलेले आहे. सध्या जर बघितलं तर 10 कंपन्या आहेत ज्या महारत्नमध्ये येतात. आणि ही लिस्ट, त्या कंपन्यांचे फुल फॉर्म आम्हाला माहीत असले पाहिजे. ONGC आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो. पुढे NTPC आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणतोय आपण, ONGC, NTPC. त्यानंतर सेल आहे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पुढे IOCL आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यानंतर CIL आहे, कोल इंडिया लिमिटेड. पुढे बेल आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. त्यानंतर गेल आहे, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पुढे BPCL आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. त्यानंतर HPCL आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि पुढे PGCIL आहे, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. महत्वाचे नाव आहे. मला वाटतं याच्यामधल्या गाजलेल्या ONGC, NTPC, भेल, गेल, HPCL अत्यंत महत्वाचे. CLI आपण बघतोय, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 10 कंपन्या आम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहे. पुढे BPCL हे लेटेस्ट मधलं लक्षात राहू द्या. 2017ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याला महारत्नाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे आपण बघतोय की 8 वरून 10 ही संख्या आहे. आणि तिकडे नवरत्नाची 16 वरून 14 झाली. आता लेटेस्टमध्ये तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघतायत त्यावेळेस काय बदल झाले ते सुद्धा तुम्हाला करंटच्या पुस्तकामधून बघून घ्यावी लागतील. कोण हे लेक्चर कधी बघतं यावर खूप काही डिपेंड आहे. पुढे नवरत्न कंपन्या, 100 पैकी किमान 60 गुण जे निकष आहेत. त्यामध्ये मग काय, निव्वळ संपत्ती किती असली पाहिजे, उत्पादन खर्च किती येतोय त्या कंपनीचा, घसारा किती आहे, व्याज, करपूर्व नफा किती आहे, एकूण व्यवहार, आंतरक्षेत्रीय कार्यपद्धती, प्रति शेअर्स मिळकत, या सगळ्या बाबी बघून त्या ठिकाणी नवरत्न कंपनी ठरवल्या जाते. आणि या अर्थात हे तर नक्कीच आहे की नवरत्न दर्जा मिळवायचा असेल त्यासाठी अगोदर मिनिरत्न दर्जा तुम्हाला भेटलेला असला पाहिजे. अशा कंपनीकडे 4 स्वतंत्र संचालकाचे संचालक मंडळ असावे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सध्या एकूण किती नवरत्न उद्योग आहेत, तर एकूण 14 नवरत्न उद्योग आहेत. आणि या उद्योगांना नवरत्न हा दर्जा हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे नवरत्नामध्ये कोणत्या कंपन्या आहेत बघा, MTNL आहे, बेल आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ऑइल, RTNL, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड म्हणतो आपण त्याला. पुढे SCL शिपिंग कॉर्पोरेशन, नाल्को नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, HAL हाल म्हणतो आपण. ओके, हे फुल फॉर्म नीट लक्षात ठेवावं लागेल, नोटिंग करत चाला, नोट डाऊन करत चाला. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. पुढे PFC आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. NMDC आहे, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन.
NLCL आहे, नैवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन, आणि NBCCL नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन. पुढे EIL इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आणि मग या ज्या नवरत्न कंपन्या आहे, ज्यांना हा दर्जा मिळालेला आहे, त्यांना प्रशासकीय तसेच आर्थिक स्वायत्तता मिळते किंवा मिळत असते आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे मिनीरत्न कंपन्या कशाला म्हणणार? ह्या सुद्धा सरकारी कंपन्यांचा दर्जा मिळालेल्या कंपन्या. मग याच्यामध्ये 2 गट आहे, जवळपास 74 कंपन्या 2020 अखेरपर्यंत मिनीरत्न आहे. मग कॅटेगरी 1 आणि 2 मध्ये काय फरक? मागील 3 वर्षाचा नफा, सलग 3 वर्ष नफा, 3 पैकी कोणत्या एका वर्षात 30 कोटी निव्वळ नफा कमवणारी कंपनी असली पाहिजे. सरकारच्या परवानगीशिवाय 500 कोटी रुपयाची गुंतवणूक करता येते. मग बघा हे फायदे काय होतात नेमके हा दर्जे मिळाल्याचे. हे फार महत्वाचं आहे, फार प्रतिष्ठेची बाब असते या कंपन्यांमध्ये स्थान मिळवणं. पुढे कॅटेगरी 2 आहे, मागील 3 वर्षातला नफा असेल, पॉझिटिव्ह नेटवर्थ असेल. मग यांना सरकारी परवानगीशिवाय 300 कोटी रुपये एवढी गुंतवणूक करता येऊ शकते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे कापड उद्योग, भारतातील सर्वात जुना उद्योग. कापड उद्योगाबद्दल जवळपास 150 वर्ष जुना, म्हणजे इंग्रजांचं जे राज्य भारतावर आलं तेव्हा हा उद्योग फार महत्वाचा होता, कापसावर आधारित. कारण भारतामध्ये कापसाचं आपण बघतोय उत्पादन, एकूण कापड उत्पादनापैकी भारतातील उत्पन्नापैकी 65% कापड हा कापसापासून तयार होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कापड आणि कापूस 4% हिस्सा भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कापड उद्योगाचा. निर्यातीमध्ये जवळपास 13% हिस्सा आहे, आणि ही फार महत्वाची मोठी बाब आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. मग देशातील पहिली कापड गिरणी 1854 मुंबईत कावतजी नानाभाई दावर, ज्या कंपनीचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असं होतं. पुढे भारतातील 40% गरीब जनतेचा कापड उद्योग प्रति व्यक्ती वार्षिक 2 मीटर आहे, तर 30% जनतेचा कापड उपयोग म्हणूया आपण, उपयोग पाहिजे ते 30% जनता वार्षिक 29 मीटर एवढा कापड वापरते आहे. बघा महत्वाचा मुद्दा आहे. पुढे भारत सरकारने 2 नोव्हेंबर 2000 या रोजी आपले नवीन टेक्स्टाईल धोरण जाहीर केले. यामध्ये या उद्योगाचं आधुनिकीकरण आहे आणि 100% परकीय गुंतवणुकीला मान्यता, हे माहीत असलं पाहिजे. पुढचा एक उद्योग जो महत्वाचा आहे त्याला आपण लोह पोलाद उद्योग असं म्हणतो. आणि कोणत्या देशाचा आर्थिक औद्योगिक विकास व्हायचा असेल तर प्राथमिक अट असते की तेथील लोह पोलाद उद्योगाचा विकास झाला असला पाहिजे. थोडक्यात हा औद्योगिक विकासाचा पाया आहे. मग पहिला कारखाना लोह पोलाद प्रकल्प पहिला पश्चिम बंगालमधील कुल्टी 1870, ज्याला बंगाल आयर्न वर्क्स असं आपण म्हणतोय. पुढे 1907 जमशेदपूर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, ज्याला आपण टिस्को म्हणतोय. पहिला मोठा लोह पोलाद प्रकल्प माहीत असला पाहिजे. त्यानंतर बर्नपूर इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी, याची सुरुवात आहे. बर्नपूर, कुल्टी, आणि दोन्ही खाजगी क्षेत्रातील या ठिकाणचे प्रकल्प. पुढे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प कोणता तर 1923चा भद्रावती येथील विश्वेश्वर यांचा आयर्न अँड स्टील वर्क्स, विस्को, विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील वर्क्स आपण ज्याला म्हणतो विस्को, पहिला सार्वजनिक लोह पोलाद प्रकल्प. पुढे 56चं धोरण आहे, औद्योगिक धोरण, ज्याच्यामध्ये या उद्योगाला अनुसूची क मध्ये टाकण्यात आलं आहे. त्यानंतर पोलाद उद्योगाचे व्यवस्थापन करणारी कंपनी म्हणून सेलकडे आपल्याला बघावं लागतं, ज्याला स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं म्हणतो आपण. कोणत्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे? महारत्न, मिनीरत्न, नवरत्न? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ही कंपनी 1974ची एक सार्वजनिक कंपनी म्हणून आपण ओळखतो. ओके, हे माहीत असलं पाहिजे. आता या टॉपिकवर कशा स्वरूपाचे प्रश्न आले बघा. महारत्न दर्जा, जागतिक दिग्गज म्हणतो आपण त्याला, किंवा केंद्राच्या सार्वजनिक क्षेत्रातील हे महत्त्वाचे उपक्रम म्हणतो. कोणत्या कंपन्यांना दिला आहे? आता तुम्हाला खाली लिस्ट दिली आहे, आपण याच लेक्चरमध्ये बघितलंय. शॉर्ट फॉर्म, त्याचे फुल फॉर्म तुम्हाला माहीत असले पाहिजे. नक्कीच योग्य उत्तर काय आहे या पहिल्या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढे राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरण जे आहे या संदर्भात काही विधानं. वस्तू उत्पादन धोरणावर प्रश्न आला आहे STIला. मग या धोरणाची अंमलबजावणी, या धोरणामधलं याचं टार्गेट काय आहे, पुढे याचं उद्दिष्ट काय आहे, त्यावर प्रश्न विचारलेला होता. नक्कीच विचार करा. पुढे नवीन शेती विकास व्यूहरचना यावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आहे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन याचा वापर आहे, पशु विमा योजना राबवायची आहे, ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करायचं आहे,
काय आहे? खाली ऑप्शन तुमच्या समोर आहे. पुढे ग्रामीण मजदूर यांच्यासाठीचं राष्ट्रीय कमिशन जे आहे याच्यानुसार काय ठरलेलं होतं. खाली ऑप्शन तुम्ही बघतायत की शेतकऱ्यांना मोठा फायदा याचा झाला आहे. लहान शेतकरी मागे पडले, मोठ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही आहे, साधन संपत्ती नाही, आपत्तीला तोंड देण्याची क्षमता नाही आहे. राष्ट्रीय कमिशन काय म्हणतंय, जे ग्रामीण मजदूरांसाठी पहिला मुद्दा त्यांनी हा मांडला आहे. पुढे ग्रामीण गरिबांना शेतीमध्ये मालक शेतकरी म्हणून सामावून घेतले पाहिजे, दुसरा मुद्दा हा मांडला आहे. आणि खाली मग ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी. योग्य ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण हे सगळे प्रश्न ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. आपण याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका ज्या आपल्या याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला अवेलेबल आहे. ओके. पुढे जगातील सर्व देशामध्ये भारतातील सर्वात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे. पहिलं विधान होतं. दुसरं, सिंचन क्षमता योजना पूर्व काळात जी आहे ती कशी वाढत गेली त्याची काही आकडी या ठिकाणी दिलेली होती. तुम्हाला काय वाचायचं आहे मला वाटतं या प्रश्नांवरून कळत असणार आहे. पुढे औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत म्हणून आपण कशाला ओळखतो? अधिमान भाग, साधारण भाग, नफ्याची पुनर्गुंतवणूक, ऋणपत्री. पुढे किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? प्रश्न आहे. 47, 48, 49, 50. पुढील कोणती विधान योग्य आहे? बघा, हरित क्रांतीपूर्व काळामध्ये भारताने अन्नधान्याची आयात PL 480 या कायद्यानुसार केली होती. पुढे या कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 2 मुद्दे आहेत, तुम्हाला योग्य ओळखायचा आहे. पुढे पीक रचनेतील बदल, त्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. कशाला म्हणायचं? विविध पिकांच्या रचनेतील बदल, आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड, तंत्रज्ञानातील बदल, विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल. नक्कीच ऑप्शन तुमच्या समोर आहे, विचार करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढे कमाल जमीन धारणा कायदा कोणकोणत्या साली लागू करण्यात आला? कोणते टप्पे होते 2 त्याचे वाचावं लागेल. हे सगळं तुम्हाला याचे उत्तर आपल्याला येत आहेत काही बघावं लागेल. मुद्दाम तुम्हाला उत्तर देत नाही मी, उत्तर मुद्दाम देत नाही, याची उत्तर अवेलेबल आहेत मात्र देत नाहीये. या पुस्तकामध्ये तुम्हाला हे बी पब्लिकेशनचं पुस्तक घेतल्यावर हे उत्तरं निश्चित भेटतील किंवा इतर ठिकाणीही आहे, मात्र मला काय येतंय जरा बघा. ओके. पुढे उच्च उत्पादकता प्रजाती कार्यक्रम 66चा आहे. हा फक्त गहू आणि तांदूळापुरताच होता का? आपण कंबाईनची जी टेस्ट सिरीज राबवतोय ज्याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यामध्ये अशा स्वरूपाचा एक नवीन प्रश्न मी तुम्हाला टाकला आहे. विचार करावा लागेल, उत्तर द्यावं लागेल. चला, या ठिकाणी निश्चित तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.